म्हटलं तरी माणसाला जाग होतं माणूस, कारण हा शकुन सांगणार आहे. पूर्वी पिंगळे पक्षी आपल्याला जाग करण्यासाठी यायचे आणि शकुन सांगायचे, आणि तसा शकुन सांगितला लक्ष्मण महाराजांनी. जगामध्ये काय काय होणार आहे, येणारा काळ फार दुर्धर आहे, धर्म बुडणारा आहे, सत्य लोपेल असत्य होईल मोल, वर्ण संकर होतील उन्मत खोल, लेख मारील बापाला शिष्य बदील गुरला मोठा दिसे हा, अतिवृष्टी अनावृष्टी लोक होतील कष्टी, फार दुःख भोगतील धाम धूमती मोठी. बघा, प्रत्येक जीव दुःखी आहे, प्रत्येक जीव आहे. का कोणी सुखी तुमच्या कृष्णूर गावात? सुखी माणूस दाखवा मला एखादा. आहे का? कोणी तर नाही. सगळे दुखी आहो काय? सगळे दुःखी आहे. एक हात वर केला. सुखी पुरुष मंडळ. कोणी सुखी नाही का? कोणी सुखी नाही. कोणीच सुखी नाही. कोणीच. राजा दुखिया, प्रजिया दुखिया, दुखिया सारी दुनिया. प्रत्येक जीव दुखी आहे, प्रत्येक जीव. कोणाला सुख नाही यात संसारामध्ये, अजिबात सुख नाही. आहे नाही नाही. संसाराचं दुःख फार थोर आहे. संसाराचं दुःख, दुःख संसाराचे थोर, थोर करी उमावर. या संसाराचं दुःख थोर आहे, आणि ते दुःख निवारण करण्यासाठी देखील कोणाची प्रार्थना केली? उमावराची प्रार्थना केली. ते आमचा संसारातलं दुःख दूर कर. मग या संसारावर मधलं दुःख दूर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? लक्ष्मण महाराज म्हणतात, लक्ष्मण म्हणे लक्ष्मण माने Yeah.
तुझा विसर सदा न बघा कशी भजनाची ताकद आहे, कशी गायनाची ताकद आहे. आम्ही तेवढ्याच गोष्टीनं वंचित आहे, फक्त हे आम्हाला जमत नाही हो. हा? नाही. मला देता म्हणजे आम्हाला हे सगळे तुमचे सर्वांचं सहकार्य आहे. प्रति तुमचा समर्पण भाव आहे. बघा प्रत्येकाची उपजीविका चालावी म्हणून, पण हे साधन भजन करण्याच्या माध्यमातून, परमार्थ करण्याच्या माध्यमातून, आता हे पैसे घेतात हे महत्वाचं नाही, पण यांनी केलेली साधना, त्या साधनेची, त्या कलेची किंमत आहे. कारण कला कोणतीच फुकट मिळत नाही, ती घासावी लागते, त्याचा अभ्यास करावा लागतो. फुकट काहीच मिळत नाही. तुम्हाला जर फुकट मिळालं, तुम्हाला किंमत राहणार नाही. आमचा असो या गायकाचा असो, फुकट मिळालेल्या वस्तूची कधीच किंमत नसते. ज्ञान असो, कोणतीही गोष्ट असो, माणसाला दुर्लभ गोष्टीची किंमत राहते. दुर्लभ जे कधी न मिळणार, त्या वस्तूची किंमत माणसाला राहते. मिळणाऱ्या वस्तूची कधीच किंमत नसते. म्हणून या संप्रदायाप्रती, कारण हे भजन गायक असतील, वादक असतील, यांची ही साधना आहे, यांची सेवा आहे, समर्पण भाव आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. हा समर्पण भाव आहे, हे साधनेच्या माध्यमातून सर्वाला साध्य होतं. मग ही साधना आपल्याला देखील करण्याचं लक्ष्मण महाराज आव्हान करतायत. लक्ष्मण म्हणे सुखे जन्मती प्रेमे शिवाबाई देई मज. सुखाने जर माणसाला जन्म मिळवायचा असेल, सुखाने जर जन्म मिळवायचा असेल, तर आपल्याला भगवान शिवाची उपासना करावी लागेल. आणि अशी उपासना करून त्या भगवान शिवाला प्रसन्न करून घेऊन त्याची प्राप्ती करावी लागेल. मग ही प्राप्ती कशी? सलोकता, समीपता, सायुज्यता, स्वरूपता या 4 मुक्तीच्या माध्यमातून. आणि ही मुक्ती कधी प्राप्त होईल? भज गौरीशम, भज गौरीशम, गौरीशम भज बंधमते. अशा भगवान शिवाचं साधन, भजन, नामस्मरण, नामचिंतन, श्रवण करावं लागेल. शिवकथेचं असेल, परमरहस्याचं पारायण करावं लागेल. पुढच्या वर्षी तरी जास्तीत जास्त संख्येने पारायणाला बसा. एवढं मोठ्या संख्येचं गाव आहे. आपल्याला एवढी जागृती राष्ट्रसंतांच्या माध्यमातून, आमचे साखर खेर्डेकर बाबा असतील, सांब शिवाचार्य गुरुमाऊली असतील, सद्गुरू दिगंबर शिवाचार्य असतील, हे सर्व शिवाचार्य उगाच भव्य वस्त्र यांनी त्याग करू नये. तुम्हाला घडवण्यासाठी यांचा त्याग आहे. समाज घडला पाहिजे. या शिवाचार्यांचे, त्या साधू संतांचे थोर उपकार आहे आपल्यावर. मग त्या उपकाराची जाणीव राहू द्या. परमरहस्याचं पारायण करा. हे पारायण केलं तर निदान आपल्याला त्या ओवीतला अनुभव येईल. काय कष्ट सोसावे लागले असतील त्या मनमत माऊलीला एक एक अक्षर लिहायला.
लक्ष्मण महाराजाचा गाथा त्यांना काय काय करावं लागलं असेल एक एक अक्षर लिहायला. आपल्याला फक्त 7 दिवस बसून पारायण करायचे. 8-10 लोक पारायणाला बसतात. आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे. लाजा 8-10 लोक एवढ्या मोठ्या संख्येचं गाव आहे आपलं. निदान 5-50 लोक तरी पारायणाला असावे. तुम्ही खात्री घेता का? बघा मी खात्री घ्यायला 101 पारायणला बसायचं. टाळी वाजवा. पारायणाला बसत जा. मी भरोसा तुमच्यावर ठेवायचा. हा, पारायण करा तर परायण होसाल, शिवभक्त होसाल. असं या संतांनी आपल्याला सुखाने जर जन्म प्राप्त करायचा असेल तर पारायण करावं लागेल, शिवनामस्मरण करावं लागेल, भजन करावं लागेल. हे साधन या संतांनी आपल्याला उपलब्ध करून दिले. या अभंगाच्या माध्यमातून, या परमरहस्याच्या माध्यमातून मग या गोष्टीचा अवलंब करा, भक्ती मार्गाचा अवलंब करा. कारण सर्वात सुलभ आणि सोपं साधन म्हणजे भक्ती आहे. भक्ती ही योग मार्ग हो आहे हा दुर्गट, तिन्ही पार कष्ट विघ्न थोर. भक्ती बळे हो सुपंथ हो सोपा, प्रेमी विश्वरूपा आडवावे. भक्ती पंथ हा सगळ्यात सुलभ साधन आहे. मग भक्ती कशी सांगितली? श्रवणं कीर्तनं शंभो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. अशी नवविधा भक्ती. नवविधा भक्तीच्या माध्यमातून श्रवण असेल, कीर्तन असेल, स्मरण असेल. असं स्मरण आपल्याला परमेश्वराचं जर झालं तर निश्चितच आपल्याला सुखाने जन्म प्राप्त होईल. आणि अशा सुखाने जन्म प्राप्त करण्यासाठी आपल्याला 36 वर्ष घालावे लागले. पुढच्या वर्षी आपलं 37वे वर्ष आहे शिवनाम सप्ताहाचं. म्हणजे त्रितपपूर्ती आपली झाली. 37व्या वर्षी आपल्याला 19 तत्व माहीत झाले पाहिजेत. या वर्षी मी सांगितले. पुढच्या वर्षी मी येईल का याची मला खात्री नाही, पण पुढच्या वर्षी तुम्ही विचारा. 19 तत्व आहे. असे 19 तत्व तुम्ही लक्षात ठेवा, त्याची जाणीव ठेवा. ही वीरशैवांची आचरण पद्धती आहे. 19 तत्वापासून भगवान शिवापर्यंत जाण्याचा हा मार्ग आहे. आणि हा मार्ग आपल्याला सुलभ आणि सोपा या भक्ती मार्गाच्या माध्यमातून या संतांनी करून दिलेला आहे. आणि अशा माध्यमातून या आजची ही उपाध्य दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. आणि धावत्या पावत्या वेळेत, कारण की मलाही दूर जायचं. इथून जवळपास 250 किलोमीटर आष्टी गाव आहे आणि त्या ठिकाणी जायचं. रोजच फिरणं चालू आहे, रोजच बोलणं चालू आहे. फक्त डांगे आपाचा आग्रह होता अर्धा तास एक्स्ट्रा घ्या. मला काही हरकत नाही, अर्धा तास एक्स्ट्रा तुमच्यासाठी केलं बरं का. नाही मी वेळ पडतो. 9 ते 11 म्हणजे 9 ते 11. जन्म महाराजाला विचारायचं आपलं प्रसादाचं कीर्तन किती वाजता झालं? सकाळी 6 ते 8. सकाळी 6 ते 8. हा, सकाळी 7. पावणे 6 किती झालं ते रोजच म्हणाले तुम्हाला. रोजच म्हणाले. काय असते, जसं भोजन जास्त झालं आजीने भोजन विषम. जसं भोजन एकदा पोट भरलं माणसाचं, जास्त जर डबल खाऊ घातलं तर बसत नसते माणसाला. तसं ज्ञान जास्त जर दिलं तर ते कानाच्या बाहेरून जातं, झोप येते माणसाला. म्हणून ती वेळ 9 ते 8. 9 ते 11 झोपू लागले तर आपले लोक. 9 ते 11 ते 11च असतं. कारण भोजन जास्त झालं तर पचत नाही माणसाला. तसं ज्ञान जास्त झालं ते सहन होत नाही. ज्ञान जास्त झालं तर सहन होत नाही. पण या धावत्या पावत्या वेळामध्ये ही चिंतन रूपी सेवा करण्याची संधी मला भगवान शिव प्रभूंच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने, माझे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली त्यांच्या ज्ञानाच्या माध्यमातून तुमच्या पुढे ही वाणीरूपी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. एकदा आजचे अन्नदाते त्यांच्यासाठी एकदा सुंदर अशा टाळ्या वाजवा. एकदा तुमच्या शिवनाम सप्ताह कमिटीसाठी टाळ्या वाजवा. एकदा हे गायक वादक यांच्यासाठी वाजवा. आता ते साऊंड सिस्टीम वाल्यासाठी वाजवा. आमचे युट्यूब वाले लाभेकर त्यांच्यासाठी वाजवा. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अशी चिंतनरूपी सेवा या ठिकाणी करण्याचा योग प्राप्त झाला. हे तुमचे आमचे ऋणानुबंध
ऋणानुबंध आणि या ऋणानुबंधाच्या माध्यमातून ह्या भेटी होत असतात. अशा वारंवार भेटी होत राहू. तुम्हाला 7 मेचं लक्ष्मण महाराज गाथा मंदिराचं पुन्हा एकदा आमंत्रण देतो. 7 मे रोजी लक्ष्मण महाराजांचं एक वैश्विक उन्नतीचं गाथा मंदिर, या मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. त्या सोहळ्यासाठी आवर्जून सर्वांची उपस्थिती गरजेची आहे आणि त्या कार्यासाठी तन मन धनाने सर्वांनी सहकार्य करायचे अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि भगवान शिवाविषयी प्रेम, भगवान शिवाविषयी भक्ती, आपल्या सद्गुरूविषयी, आपल्या कुलगुरूविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव जागृत हो अशी कामना मनोमन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. गुरुराव